कामगिरी देखील केलेली आहे। एका बाजूला गावदेवी पिंपळगर तर दुसऱ्या बाजूला कालिका माता कारभाव एक एक विजय संपादित केले आणि दुसऱ्या विजयाकडे वाटचाल आहे। ऑन द टॉस अँड फर्स्ट इलेक्टेड फिल्पास नाणेफेक देखील दोन्ही संघामधून जाणे नाणेफेकीचा कॉल लागतोय पिंपळ संघ घर संघाच्या बाजूने आणि प्रथम स्वीकारलं जातं क्षेत्ररक्षण आमंत्रित केलं जाते। या ठिकाणी खारबाव संघाला प्रथम फलंदाजी खारबाव संघाची सलामी जोडी देखील टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना झालेली आहे आणि षटक क्रमांक पहिला वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीने पहिला षटक गोलंदाज देवीदास स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे ती महेंद्र बाहू बलिया फलंदाजाला तर नॉन स्ट्राईक साठी आपण पाहतोय उमेश देवीदास याचा पहिला चेंडू पेस करताना फलंदाज पाहतोय महेंद्र बाहू बली आदरणीय कुंदनजी पाटील साहेब आपण जर या ठिकाणी उपस्थित झाला असाल प्लीज आपण देखील मान्यवर कक्षामध्ये येऊन विराजमान संघटनेचे सन्माननीय संस्थापक अध्यक्ष जिल्हा परिषद सन्माननीय सदस्य आणि माजी सभापती जिल्हा परिषद ठाणे सन्माननीय कुंदनजी पाटील आमचा आवाज जर तुम्हापर्यंत येत असेल तर प्लीज आपण देखील मान्यवर कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे। या स्पर्धेमध्ये देखील तुमचं मनापासून स्वागत। काय कमालीची स्पर्धा आहे, वर्षभर आम्हाला देखील या स्पर्धेची आतुरतेने वाट राहील। सर्व गोष्टी संपन्न अशी स्पर्धा कारण की जेवल्यानंतर मुख शुंठीसाठी पान आणि त्यानंतर आईस्क्रीम मला वाटतं पहिलीच अशी संकल्पना आहे तालुका क्रिकेटमधून। पहिला चेंडू पेस करताना खराब चेंडू दिशाहीन चेंडू स्वेर चेंडू आणि दशरथ पाटील यांच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर नासका चेंडू आणि निश्चितच मला वाटतं उद्या दशरथ पाटील या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। आज के देखील कमालीचे खुश आहेत। प्रयत्न चेंडू आणि बॅट मध्ये हलकाचा स्पर्श सरकार कोसळलं महेंद्र बाहुबली याचं दादानी चुकीच्या ठिकाणी फॉर्म भरला। गोलंदाजाने मोठा फलंदाज हलवला। नेक्स्ट बॅट्समन बाळा चला प्लीज थोडस वेल कमी घ्या स्पीडअप करा। षटक क्रमांक पहिलं वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं संघाच्या वतीने पहिले षटक करताना गोलंदाज आपण पाहिला देवीदास पहिला चेंडू थोडासा स्क्वेअर दुसरा चेंडू मात्र कमालीचा आपण पाहिला महत्वाचा फलंदाज ज्यानं बाद केला महेंद्र बाहुबली सारख्या मोठ्या फलंदाजाला ज्यानं बाद केलं। अगेन्स्ट पुणे एकदा सज्ज मारून 15 क्रॉस करतो राईट मोरचा मारा स्ट्राईक रोटेट करतो बाला हा देखील ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं। पंच लेग बाईचा इशारा एक धावीचा निर्वाळ एकदम संघाचा अकाउंट ओपन होतोय संघाचा श्रीगणेश होतोय धावसंख्या होती ती 1-1 षटक क्रमांक पहिलं आणि मित्र आपण जी स्पर्धा पाहतो या स्पर्धेसाठी आणि खास करून खारबाव या संघासाठी ऑल दी बेस्ट केलं जातं। भिवंडी तालुक्यातील नामांकित क्रिकेटर न्यू 40+ या संघाचे नामांकित मातब्बर अष्टपैलूचे खेळाडू संदेश पाटील नंदकिशोर खारबाव या संघाचे ऑलराऊंडर क्रिकेटर आणि यांनी देखील ऑर्गनाइज कमिटीला आणि खास करून आपल्या लाडक्या संघाला अर्थातच खारबाव संघाला त्यांच्याकडे ऑल दी बेस्ट केले दिले। धन्यवाद संदेश। सध्या आपण युट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा पाहता आणि आम्हाला देखील आपण लाईक करता। कमालीची गोलंदाजी आपण पाहतो षटक क्रमांक पहिलं गोलंदाज देवीदास आता मात्र चेंडूला सुंदरसा फटका आपण पाहतोय 1 बॉलच्या काटाप्याने मात्र चेंडू आउटफील्ड मधून कलेक्ट केला जातोय। दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न 2 धावा कंप्लीट। या 2 धावांनी संघात धावसंख्या दोन्ही पुढे धावसंख्या होते ती 4 1-4 षटक क्रमांक पहिलं 2 दिग्गज संघामधून हा अतितटीचा सामना आपण पाहतोय 2 मातब्बर संघामधून
हा सामना पाहतो एका बाजूला गौदी पिंपलकर तर दुसऱ्या बाजूला कालिका माता खारबाव. आउट ऑफ इनसाइडचा फटका आपण पाहतो. चेंडू एक्स्ट्रा कव्हरला जातोय. कमालीचं क्षेत्ररक्षण करण्याचा आपण उत्तम करण्याचा प्रयत्न देखील आपण पाहिला होता. क्षेत्ररक्षणामध्ये चेंडू पर्यंत पोहोचू शकला आणि चेंडू मात्र बीट करतोय. 2 सेकंदात चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. चौकार. एक्स्ट्रा कव्हर सीमाच्या बाहेर जाणार चौकार येतो. चौकार संख्या धावसंख्या 4 ने पुढे संख्या धावसंख्या होती ती 8. क्रिकेट फेस्टिवल 2022 तालुका क्रिकेट मधली सर्वात उत्कृष्ट स्पर्धा आणि काय आउटफील्ड कमालीचं ग्राउंड देखील आहे. बेवडी तालुक्यामध्ये सर्वात बेस्ट ग्राउंड सर्वोत्कृष्ट ग्राउंड आपण हे पाहतोय. आणि या ग्राउंड मधून या मैदानामधून हा रंगतोय क्रिकेटचा खेळ. पुन्हा एकदा चेंडूला सुंदरसा क्रिकेटचा फटका. बघूया क्षेत्ररक्षक आहे मात्र जोपर्यंत आउटफील्ड मधून चेंडूची फेक केली जाईल तोपर्यंत मिळतील 2 धावा. या 2 धाव्याने संख्या धावसंख्या दोन्ही पुढे धावसंख्या होती 10. चला वीर तानाजी दापोडे संघाचा कॅप्टन आपण देखील आपल्या पूर्वतारीमध्ये राहायचं. यानंतर लगेच आपला सामना असेल. त्यानंतर एजी स्पोर्ट निंबवली या संघाला देखील विनंतीशील आपण वेळेवर या ठिकाणी उपस्थित राहायचं. चेंडूला शॉर्ट अँड पुलचा फटका पसतोय का काय कमालीचं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं होतं मात्र चेंडू पण पोहोचू शकला नाही. या पट जबरदस्त उत्तम प्रयत्न होता. षटक क्रमांक पहिला संपतो. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 1 बाद 12. मित्र आपण जी स्पर्धा पाहतो या स्पर्धेसाठी मी मान्य श्री आकाश सुरेश पाटील यांचं देखील मनापासून कौतुक करेन. आमची ऑर्गनाइज कमिटी आहे आणि या कमिटीसाठी त्यांनी देखील आमची योग्य ती व्यवस्था या स्पर्धेमधून केलेली आहे. आकाश सुरेश पाटील गोलगाव सोनाले चे प्रतिष्ठित नागरिक आहेत आणि स्पर्धेमधून त्यांनी देखील आमची जी ऑर्गनाइज कमिटी आहे त्या कमिटीची योग्य ती व्यवस्था या स्पर्धेच्या माध्यमातून केलेली आहे. त्यांचं देखील मी ऑर्गनाइज कमिटीच्या वतीनं मनापासून आभार प्रकट करतोय. षटक क्रमांक पहिला संपतो. पहिल्या षटकाच्या समाप्तीने 1 बाद 12. दुसऱ्या षटकाला प्रारंभ महेश या ठिकाणी चेंडूला पुलचा फटका आहे. चेंडू ऑनसाइडला येतोय. क्षेत्ररक्षक दक्ष आहे. व्हाट अ कॅच ऑफ डे. आजच्या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट झेल. धन्यवाद डिजेमॅन. विलास पाटील तुम्ही काय कमालीचा झेल या ठिकाणी कलेक्ट केला आहे आणि तुमची भोईर
विलास भोईर आणि तुमचे परममित्र देखील या व्यासपीठ मंचावर उपस्थित आहे. स्पर्धेचे मुख्य ऑर्गनायझर देखील आहेत आणि त्यांच्याकडनं भरत पाटील यांच्याकडनं तुम्हाला दिले भरत पाटील यांच्याकडनं तुम्हाला 500 रुपयाचा रोख कॅश प्राइज या जेलसाठी. काय कमालीचा जेल, डे ऑफ कॅच, आजच्या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट जेल. एकच धाव. आणि मित्रो, निश्चित आपण जी स्पर्धा पाहतो या स्पर्धेसाठी देखील भरत पाटील यांचं मी मनापासून कौतुक करेन, कारण की यो शामियाना मंडपची डेकोरेशनची व्यवस्था देखील त्यांच्याच माध्यमातून आम्हाला या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे. कमालीचं सहकार्य त्यांचं देखील स्पर्धेमधून आम्हाला उपलब्ध झालेलं आहे. दादा तुम्ही असेच देत जा, आम्ही असेच घेत जाऊ. मित्र, कालच्या स्पर्धेत आपण विचार केला, कालच्या स्पर्धेमधून एकमेव संघ आपण पाहिला, एजी स्पोर्ट निंबोली संघाने बलाढ्य संघाला पराभूत करून कालच्या स्पर्धेचा विजेता ठरला होता. तर बघूया आजच्या दिवसामधून कुठला संघ या ठिकाणी चांगला अटॅक्स करतो, उत्तम कामगिरी करतोय. सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट चेंडू, तिथे सुरेख पद्धती चेंडूला फक्त थोडासा डिफेन्सिव्ह फटका देखील आपण पाहिला. चेंडू शॉट कव्हरला होता. एक धाव घेण्याची संधी, एक धावणे संघाची धावसंख्या एक धावेने पुढे सकते धावसंख्या होती ती 14. षटक क्रमांक दुसरं महेशाच्या माध्यमातून. कॅच विन द मॅच, घ्या कॅच जिंका मॅच, असं समीकरण नेहमीच क्रिकेटमधून आपण पाहत असतो. आणि कमेलचा झेल आपण पाहिला होता. भरत भोईर, विलासजी भोईर यांच्या माध्यमातून एक कमालीचा झेल. आणि या ठिकाणी मात्र एक खराब चेंडू, उत्तम प्रहार. जसं प्रश्न तसं त्याचं उत्तर देखील आपण पाहिलं. फलंदाज उमेशाच्या बॅटमधून अतिशय खराब चेंडू होता. लेग स्टंपच्या थोडासा बाहेरचा फुललेनचा चेंडू आणि ऑन साईडचा फटका देखील चांगला होता. आणि चेंडू लॉंग लेग सीमच्या बाहेर जाणारा चौकार उमेशाच्या बॅटमधून येतोय. चौकार संख्या धावसंख्या अतिशय खराब चेंडू, आदमशी चेंडू होता. पंचांनी देखील नो बॉलचा इशारा केलेला बघा. दोन धावा देखील कंप्लीट, दोन धावांनी 2+1 अशा 3 धावा आपण गृहीत धरल्या. 3 धावांची संख्या धावसंख्या 3 पुढे सकते धावसंख्या होती ती 21. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज महेश लेफ्टन मारा करतोय. आणि या ठिकाणी मात्र फलंदाज पंचांकडनं पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा देखील येतोय. क्षेत्ररक्षण सजावट चुकीची आहे. बघा, नो बॉल दिल्यानंतर आपण फील्ड पोझिशन चेंज करू शकत नाही. चेंडूला सुंदर क्रिकेटचा फटका आपण पाहतो. चेंडू थर्ड मॅनला जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करेल, मग तो 2-3 क्षेत्रांना बीट करून चेंडू जातोय सीमाच्या बाहेर चौकार.
फुलेंचा चेंडू ऑफसाईडचा अतिशय चांगला फटका म्हणता येणार आणि फटका फसतोय. बेल जज कॅच अप्रतिम उचलून झेल कलेक्ट केला जातोय. फुलेंचा चेंडू होता ऑपलीवर चेंडूला सुंदरसा अब्रोचा फटका आपण पाहिला होता. चेंडू मिडापूरून लॉंग सीमरशिवर ट्रॅव्हल जाता मार्गस्थ झाला होता. मात्र आउट फील्डमधून काय कमालीचं क्षेत्रक्षण गेलं आपण पाहिलं होतं. वेल जज कॅच अप्रतिम उचलून झेल कलेक्ट केला जातो. महत्वाचा फलंदाज बाद होतोय उमेश. नेक्स्ट न्यू बॅट्समन येतो किशोर. धावसंख्या 26. नेक्स्ट न्यू बॅट्समन किशोर येतोय. तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 26. प्रतिषटकामागे 13 धावांची सरासरी आहे. तिसऱ्या षटकाला प्रारंभ वैयक्तिक पहिला सांघिक तिसरं गोलंदाज नंदू. चला प्लीज वेल कमी घ्या. तिसऱ्या षटकाला प्रारंभ वैयक्तिक पहिला सांघिक तिसरं गोलंदाज नंदू येतोय. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी असेल ती किशोर याला. पहिला चेंडू पेस करताना किशोर याच्या बॅटमधून ऑन साईड खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं. अप्रतिम उचलून चेंडूची फेक झाली. पडल्यानंतर चेंडू थोडासा बॉन्स झाला आणि परिपुढे बीट होताना आपण पाहिलं फलंदाज किशोर याला. बघा फटका मारायचा असलं फटक्यावर चेंडूवरची नजर फार महत्वाची असते. त्याची लाईन रीड करणं फार गरजेचं असतं. चेंडूच्या मिरिट मध्ये येणं फार गरजेचं असतं. या ठिकाणी मात्र चेंडूला थोडासा ऑन द हॉप खेळण्याचा प्रयत्न ऑप्शनच्या अतिशय बाहेरचा चेंडू पंच वाईटची खून करतात. एक कमांतर धावणी संघात धावसंख्या एक धावणी पुढे सकते 27. धावसंख्या झालेली. षटक क्रमांक तिसरे. आता मात्र खराब चेंडू उत्तम प्रहार. चेंडूला हुकचा पटका आपण पाहतो आणि चेंडू सीमारच्या बाहेर जाणारा बिग षटकार. मॅच बॉल आम्हाला वाटतं आलेलं आहे. कमालीचा फटका. खराब चेंडू जसं प्रश्न तसं उत्तर देखील आपण पाहिलं होतं. फलंदाज किशोर याच्या बॅटमधून हाफ टेकर पद्धतीचा चेंडू होता. फलंदाज वानसाईडला जातो. चेंडूला सुंदरसं हुक केलं होतं आणि चेंडू लॉंग लेग सीमेच्या बाहेर जाणारा नेत्रदीपक षटकार. What a shot. सीमा रेषेच्या बाहेर देखील क्षेत्ररक्षण करण्याचा उपक्रम आपण पाहिला. चला थोडंसं वेल कमी घ्या.
बघा ऑर्गनाइज कमिटी आपण देखील जे आमचं कॅमेरामॅन आहे समोरचं त्या ठिकाणी जरा उद्या व्यवस्थित करायची आहे. मॅच बॉल मला वाटतं आलेलं आहे. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज नंदू. काय कमालीची बॅटिंग. आता मात्र स्क्वेअर मारा. पंचांचा पुन्हा एकदा वाईटचा इशारा. एक धावेचा निर्बाळा. धावसंख्या एक धावेने पुढे सरते. धावसंख्या होती ती 40. सुरेख सुंदर अप्रतिम मुख्य चेंडूची फेक झाली होती. चेंडूला फोर्स करण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडूची लाईन रीड करता आली. फलंदाज आला. अंदाजून ते खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूच्या मेरिटमध्ये बॅट आपण देखील पाहिली नव्हती. मिडल ऑफ बॅट घेता आली नव्हती. फलंदाजाला एक निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्या स्थिर आहे ती 40. षटक क्रमांक 3. आता मात्र फलंदाज थोडासा स्टेप आउट झाला होता. ऑनसेटचा फटका देखील त्याच्या बॅटमधून चांगला. 1 बॉस एका टप्प्याने चेंडू मिडॉन सेमाच्याकडे कलेक्ट केला जातोय. मिळते फक्त आणि फक्त एक धाव. धावसंख्या एकने पुढे सकते 41. सन्मान्य रवीजी हरड यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन होतं. वेलकम या स्पर्धेमध्ये तुमचं. मनोजाच्या बॅटमधून हा फटका आपण पाहतोय. पहिल्या दुसऱ्या बाउन्सवर चेंडूला कलेक्ट केला जातो. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न देखील आपण पाहतोय आणि 2 धावा देखील कंप्लीट केले जातील. या 2 धावांनी संख्या धावसंख्या 2 ने पुढे सकते. धावसंख्या होती ती 43. षटक क्रमांक 3 संपतं. 3 षटकांच्या समाप्तीने धावसंख्या होती ती 43. आता शेवटचं अंतिम अखेरचं षटक प्रगती पथावर आणि गोलंदाज बघूया कोण येतो. मला वाटतं गोट्या. कित्येक स्पर्धामधून गोट्यात देखील आपण पाहिलं कमालीची गोलंदाजी करणारा गोलंदाज. वय वर्ष 58. शेवटचं अंतिम अखेरचं षटक प्रगती पथावर आणि गोलंदाज गोट्या येतोय. एक संघातील सर्वात महत्त्वाचं ट्रम्प कार्ड. वय वर्ष 58 ते 60. फलंदाज किशोर यांनी देखील स्पर्धेमधून कमालीची बॅटिंग केलेली आहे. आतापर्यंत किशोरच्या बॅटमधून देखील आपण बॅक टू बॅक 2 सलग 2 षटकार देखील पाहिलेले. 5 चेंडूंचा सामना करतोय. आतापर्यंत 11 धावा देखील ज्याच्या 13 धावा त्याच्या बॅटमधून आपण पाहिल्यात. अतिशय चांगला चेंडूला सुंदरसा फ्लिकचा फटका. मात्र फटका पासतोय. कमालीचा झेल कलेक्ट केला जातोय विलास भोईर याच्या माध्यमातून. अप्रतिम उत्कृष्ट झेल कलेक्ट केला जातोय. याच्या स्पर्धेचा दुसरा झेल त्याच्या माध्यमातून कलेक्ट केला जातोय. महत्वाचा फलंदाज बाद होतोय किशोर. गाणी अजिबात वाजू नको कारण ती स्पर्धा ओरिजिनल आहे. चेंडूला फ्लिक केलं होतं. चेंडू ऑन साइडला आपण पाहिला होता.
अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. या ठिकाणी मात्र चेंडूला सुंदरसा स्क्वेअरचा फटका आपण पाहतो. चेंडू थर्डमॅनला जातोय. 3 क्षेत्ररक्षक त्रिकुट सरकार चेंडूच्या माग, मात्र तिन्ही क्षेत्रांना बीट करून चेंडू सीमाच्या बाहेर जाणारा चौकार. चौकार संख्या धावसंख्या वधारते, सस्ते, नट्टे, फुकते, बहरते. धावसंख्या 47. 4 वर 7 47. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण देखील आपण पाहिलं होतं. दुसरी गाव घेण्याचा थोडासा आत्मघात की प्रयत्न यश आणि मात्र प्रयत्न सफल होतोय. फलंदाज देखील या ठिकाणी बाद होईल. श्याम अजूनही उर्वरित मला वाटतं 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि बघू येणाऱ्या 3 चेंडूमधून खारबाव संघ कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल. कमालीची साऊंड सिस्टीम देखील या स्पर्धेमधून आपण पाहतोय. या ठिकाणी मात्र दुर्बण खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आला नव्हता. हलकासा अपील पंचांना प्रश्न विचारला गेला. जल्लोष जास्त आणि विश्वास कमी अपिलामध्ये. कधी कधी वाईट चेंडू टाकण्याचा प्रयत्न देखील अशा पद्धतीने केला जातोय. आता वारंवार चुका देखील मनोजाच्या बॅटमधून आपण पाहतो. कमालीची गोलंदाजी बघा. वय वर्ष 60. शेल्लार मामाप्रमाणे एकाकी किल्ला लढवताना गोट्या गोलंदाज काय कमालीची गोलंदाजी गोट्याच्या माध्यमातून. आता मात्र चेंज ऑफ पेस परिवर्तन. चेंडूला सुंदर ऑन दी ऑफचा फटका. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण देखील महेशाच्या माध्यमातून. फेक मात्र थोडीशी अंडररम. 3 धावा देखील या ठिकाणी कंप्लीट झालेली आणि 3 धावांनी संख्या धावसंख्या 3 ने पुढे सरकते. 51 आणि विजयाचं लक्ष असेल ते 52 धावांचं प्रतिषटकामागे. आता मात्र 13 धावांची सरासरी. चला वीर तानाजी दापोडे संघ देखील आपण आपल्या पूर्वतरेमध्ये राहायचंय आणि यानंतर लगेच आपला सामना असेल विजेत्या संघाबरोबर. वेळेच्या अभावी थोडंसं सहकार्य करणे. अजूनही या स्पर्धेमधून 2 महत्वाचे सामने बाकी आहेत. एजी स्पोर्ट निंबोली संघाने देखील कालच्या स्पर्धेमधून कमालीचा खेळ या स्पर्धेमधून केलेल्या कालच्या स्पर्धेचा विजेता संघ एजी स्पोर्ट निंबोली या संघाला पाहिलं. बल्लाडी संघापासून पराभूत करून खास करून अंतिम सामन्यामधून श्री वेताल कोपर या संघाला शिकस्त देऊन तो संघ कालच्या दिवसाचा विजेता ठरला होता. तर 51 धावा झालेली तर 52 धावांचं लक्ष आणि बघूया वनाचा पाठलाग करताना कशा प्रकारची कामगिरी केली जाते. उत्कृष्ट गोलंदाजी अथवा उत्कृष्ट फलंदाजी याचं धावतं वर्णन करतील माझे परममित्र तालुकाकरचा उत्तम आवाज व्हॉइस ऑफ मानकोली ओ टू कालुराम केनी.
तर मित्रांनो आपण पाहतात आई गावदेवी चषक 2022 आयोजक संघ आहे गावदेवी 40+ सोनाले आणि आजचा स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातून दुसऱ्या फेरीची ही दुसरी लढत आपण पाहतोय। सकाळच्या सत्राचा विचार केला तर अगदी 2 विजय संपादन करून वीर तानाजी दापोडे संघ क्वालिफाय झालेले। पहिल्या सामन्यातून जय हनुमान सरवली आणि दुसऱ्या सामन्यातून आई गावदेवी सोनाले संघाला त्यांनी पराभूत केलेले आहे। बघूया चालू सामन्यातून विजेता संघ आजच्या दिवसातील शेवटचे फ्री क्वार्टर फायनल मॅच वीर तानाजी दापोडे संघाबरोबर खेळेल। कैलाजी नाईक आपणास अल्पेश गायकवाड आमंत्रित करीत आहेत। आपण अल्पेश गायकवाड यांच्याशी संपर्क साधायचा आहे। जादूगर कैलास नाईक गावदेवी बादवड या संघाचे अष्टपैलू खेळाडू कैलास नाईक आपण या व्यासपीठावरती। धन्यवाद। चला सामन्याला सुरुवात होते आणि अगदी चौकारणी सुरुवात या इथे दुसरा चेंडू देखील चाललाय सीमारेषेकडे। बघूया बाला तरे यांचा अगदी वाखाणण्याजोगी क्षेत्ररक्षण। इथे 2 धावा। बाला कारभारी चपल क्षेत्ररक्षक आहेत। अगदी बघा टी शॉर्ट सर्कल गली क्षेत्रामधून जवळजवळ डीप थर्डमॅन सीमारेषेकडे गेले होते। 6 धावा आलेली आहेत। 2 चेंडूमध्ये 6। पुढे स्टेपडून चेंडूला समोर खेळलेत वाईडिश शॉर्ट मिडन मधून चेंडूला उचललाय। दुसरीचा प्रयत्न आणि इथे धोका होऊ शकतो। फलंदाज संतोष पाटील धावचीत बाद। तीन चेंडूमध्ये 7 धावांचं योगदान दिलं संतोष पाटील। आता संघातील सर्वात सिनियर खेळाडू गोट्या आणि बघूया गोट्या अगदी डावखुरे फलंदाज आहेत आणि सध्या मैदानामध्ये हवा देखील डावखुरे फलंदाजासाठी पोषक आहे। बघे किती षटकार चौकार गोट्या मारतील की या उलट उमेश कारभारी
अगदी पहिल्या सामन्यातून देखील थोडेसे मागरे ठरले होते. अरविंदजी मुकादम आणि जगदीश कारभारी यांनी कारभाव संघासाठी शुभेच्छा दिल्या. धन्यवाद. अगदी ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता. जागेवरूनच फटका मारण्याचा प्रयत्न गोटे यांचा फसतोय. यष्टीरक्षक आज मनोज म्हात्रे यष्ट्यांच्या मागे आहेत. पुढील चेंडू पुन्हा एकदा पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एक डॉट चेंडू. चांगली वापशी केलेली आहे. बघा संतोष पाटील बाद झाल्यानंतर कुठेतरी धावा या थांबलेल्या आहेत. पहिल्या 3 मध्ये 7 आल्या आणि धावबाच्या स्वरूपात एक सांघिक कामगिरी इथे मिळवलेली आहे. जय कालिका माता कारभाव संघाच्या खेळाडूंनी. तिसरा चेंडू सलग डॉट. काय वापशी केलेली आहे. अप्रतिम. गावदेवी वेले संघाविरुद्ध उमेश हे थोडेसे मागरे ठरले होते आणि या अगदी महत्वाच्या सामन्यातून सलग 3 चेंडू गोटे फलंदाजांना निर्धाव. संतोष पाटील यांनी पहिल्या 3 मध्ये 7 आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 7 वर 52 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आपण गावदेवी स्पोर्ट पिंपलगड संघ पाहतोय. या सामन्यासाठी पंचांच्या भूमिकेमध्ये सुनील म्हात्रे सर, स्वर्लेख पंच आणि मेन पंचांच्या भूमिकेत आता सुरेश घरत सरांना आपण पाहतोय. ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी गावदेवी 40+ अगदी सोनाली संघाची अपार मेहनत आहे. त्यानंतर आमची स्पर्धा कव्हरेज करण्यासाठी प्रिन्स मूव्हीज, रवी गुलवी टेक्निकल टीम, त्यानंतर आमचे डीजे मॅन, आमचे गुणलेखक अल्पेश गायकवाड आणि समालोचक मोहनदादा भोईर आणि मी स्वतः कालराम केनी आम्हाला या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी दिली. त्याबद्दल मी गावदेवी 40+ सोनाली संघाचं मनापासून आभार व्यक्त करतोय. खास करून आमचे परम मित्र विश्वनाथ थले आणि कैलासजी मडवी, संतोषजी पाटील, गोपीनाथ पाटील आणि ऑल टीमचं मी मनापासून आभार व्यक्त करतोय. धन्यवाद. दोन धावा अपूर्ण आणि तिसऱ्याच्या प्रयत्नामध्ये बाद झालेत. धावसंख्या झाली 3-9. दापोडे गावचे समाजसेवक आमचे परम मित्र अनिल गोपीनाथ पाटील यांनी दापोडे संघाला शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच संभाजी पाटील महादेवी ट्रान्सपोर्टचे मालक दापोडे गावचे समाजसेवक यांनी देखील वीर तानाजी दापोडे 40+ संघासाठी ते ब्रेकिंग न्यूज दिली. जर आपला संघ या चषकावर नाव करतोय तर त्यांच्याकडून तब्बल 11,000 आणि एक बोकड वीर तानाजी दापोडे संघाला देण्यात येणार आहे. धन्यवाद अनिल पाटील आणि संभाजी पाटील. आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत. सध्या युट्यूबच्या माध्यमातून ते स्पर्धा आपली पाहत आहेत. धन्यवाद. फलंदाज गुणेश येतोय. गुणेश पाटील. इथे पहिला चेंडू अगदी बजरंग यांनी आउटसाइड ऑफ स्टंपच्या बाहेर टाकलेले आहे. पंचांचा इशारा येतो वाईट. वाईटनी धावसंख्या झाली ती 10. 52 धावा बनवायच्या आहेत. डॉट चेंडू. चांगली वापशी केलेली वाईट नंतर. हे इथे चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहेत बघूया.
अगदी एका हाताने चेंडूला कलेक्ट केलेली आहे. बघूया दुसरी धाव देखील पूर्ण. गुणेश आणि संतोष जोशी आणि इथे क्षेत्ररक्षक मनोज म्हात्रे यांच्याकडून थोडीशी चुकी आणि चुकीला माफी नाहीये. बघा गुणेश पाटील थोडेसे इंजर्ड दिसतात आपल्याला, कुठेतरी पायामध्ये थोडीशी अगदी दुखापत आहे. खेळपट्टीवर पलताना नेहमीच गुणेश यांना अडचण निर्माण होते. धावसंख्या 13 वर पोहोचलेली आहे. 13 धावा झाली आहेत आणि अगदी 13च्या सरासरीनं प्रत्येक षटकामध्ये या 52 धावा त्यांना जमवायच्या आहेत. आतापर्यंत 9 चेंडूंचा खेळ पूर्ण झालेला आहे आणि 13 धावा. संतोष पाटील यांनी 7 धावांचं योगदान दिलं बाद होण्यापूर्वी. संतोष जोशी खेळतायत 2 वर. 3 धावा आलेल्या आहेत. 13 धावा. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. बघूया वीर तानाजी दापोडे संघासमोर जय कालिका माता कारभाव की गावदेवी पिंपलगर. एजी स्पोर्ट निंबोली संघाच्या संघनायकांनी देखील आपली सेना घेऊन या क्रीडानगरीकडे रवाना व्हायचं आहे. युट्यूबच्या माध्यमातून जर आपण स्पर्धा पाहत असाल तर आपण या क्रीडानगरीकडे प्रस्थान करायचं आहे. एजी स्पोर्ट निंबवली आणि या इथे डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर गुणेश पाटीलच्या बॅट मधून येतो एक दणदणीत खणखणीत षटकार. धावसंख्या षटकाराने आता जाऊन पोहोचते ते 19 वर. बघा 4 वाजून 1 मिनिट झालेले आहे. अजूनही आपल्याला या सामन्याची दुसरी इनिंग, त्यानंतर एक सामना आणि अजून एक सेमीफायनल. इथे दांडी गोल अगदी षटकार खाल्ल्यानंतर स्वतःला सिद्ध केलेले आहे. गोलंदाज किशोर यांनी विकेट मिळवलेली आहे गुणेश पाटील याची. मोठा धक्का पिंपलगर संघासाठी. एकोणावीस या धावसंख्येवर 3 फलंदाज बाद झालेले आहेत. आणि आता बघूया डावपुरे फलंदाज महेश. आज एक चांगला ऍडव्हान्टेज अशी बात आहे की गावदेवी पिंपलगड संघाकडे तब्बल 3 फलंदाज हे डावखुरे आहेत. गोट्या, गुणेश आणि महेश. मात्र बघूया किती फायदा. 2 फलंदाज तर बाद झालेले आहेत. गुणेशाने एक षटकार मारला त्यानंतर बाद. आता महेश आलेले आहेत. महेश यांच्या अगदी चेंडू बॅटला स्पर्श झालेला आहे. अगदी पंचांचा चांगला निर्णय. बॅट कट आहे. बघा पंच सुनील म्हात्रे आणि सुरेश गरे सरांनी लगेच इशारा केला होता, कारण की बजरंग यांनी प्रश्न विचारला होता की एक्झॅक्ट बॉल कुठे ट्रॅव्हल झालेला लागलेला आहे, तर लगेच पंचांनी सांगितलं की बॅट कट आहे. पहिल्या 12 मध्ये 20 आणि आता येणाऱ्या 12 मध्ये 32. आव्हान कठीण आहे मात्र अशक्य नाहीये. दोन्ही संघांना इथून अजूनही समान संधी आहे. 12 मध्ये 32 म्हणजे 16 ची सरासरी आणि पहिल्या 12चा विचार केला तर 10च्या सरासरीनं 3 बाद 20 बनवलेले आहेत. निश्चितच नंदकिशोर कारभाव या संघाचे खेळाडू नितीनजी चौधरी आणि तसेच संघाचे करता धरता मान्य श्री योगेशजी वसंत पाटील यांनी देखील आपल्या लाडक्या संघासाठी खास करून शुभेच्छा पाठवलेल्या आहेत. धन्यवाद. निश्चितच बघा महेंद्र
बाहुबली आणि जो किशोर आहे त्यांचे बंधू अगदी किशोर याला जरा या स्पर्धेमध्ये जे कालिका माता खारबावा संघ क्वालिफाय होतोय तर त्याला किशोर याच्यासाठी खास योगेशजी पाटील, नितीन चौधरी आणि योगेश यांच्याकडून त्यांना एक चांगले ब्रँडेड शूज दिले जातील. धन्यवाद. बघा किशोर याला संधी आहे. महेंद्र यांचे बंधू आहेत आणि अगदी दोन्ही बंधूंमध्ये सध्या चर्चा आहे की तिसरं षटक कोण हाताळेल, किशोर की महेश. अगदी दोन्ही बंधू आणि मला वाटतं महेंद्र यांनी तिसरं षटक टाकण्याची जिम्मेदारी उचललेली आहे. बघूया 32 धावा अजूनही शेष आहेत. चला गेम स्पीडअप करा. पंच सुनील म्हात्रे सर आणि सुरेश गरज सर आपण देखील खेळाडूंना वारंवार सूचना करायची आहेत. अजूनही आपल्याला 2 पूर्णपणे सामने खेळवायचे आहेत आणि चालू सामन्याचे 2 षटक. आज या स्पर्धेचा सेमीफायनल सामना देखील आपण खेळवणार आहोत. एजी स्पोर्ट निंबोली संघ क्वालिफाय झालेला आहे. येणारे 12 चेंडू आणि 32 धावा. गोलंदाज महेंद्र पाटील. पहिला चेंडू ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न. चेंडू हवा तसा बॅटवर येत नाहीये. एकच धाव. चांगली फेकी, चांगलं क्षेत्ररक्षण. निश्चितच प्रदीप जोशी साहेबांचा आपण संघ पाहतोय इन ऍक्शन मध्ये. जय कालिका माता खारबाव. चला जरा स्पीडअप करा महेंद्र पाटील प्लीज. आम्ही आयोजन कमिटीच्या वतीनं आपणास विनंती करतोय की आपण वेळ कमी घ्या मित्रांनो. दापोटे संघ देखील या क्रीडानगरीमध्ये दाखल झालेले आहे. बघूया चिंतामण पाटील सेना आज 2 विजय संपादन केलेले आहेत आणि दोन्ही वेळेला त्यांनी नाणेफेकी देखील जिंकलेली आहे. या इथे मोठा फटका. बघूया झेल होतोय का आणि झेल ड्रॉप. अगदी संधी होती. मला वाटतं झेल राजू चव्हाण यांच्या हातातून निसटलंय. जीवनदान संतोष जोशी यांना आणि 3 धावा देखील पूर्ण झाले आहेत. अगदी हवेच्या विरुद्ध दिशेने फटका खेळले होते. 3 धावा आल्यात. धावसंख्या झाली ती 24. 4 चेंडू मध्ये आतापर्यंत संतोष जोशी यांच्या बॅट मधून आपण 8 धावा पाहतोय. तर महेश यांनी 2 चेंडू मध्ये 2 धावा. बघूया महेश यांना संधी आहे आज. महेंद्र इथे चेंडूला पूल केले आणि ते मात्र फलंदाज बाद होतील. चांगला झेल टिपलेला आहे मिड विकेट रिजनवर आणि एक अजून फलंदाज बाद होतोय महेश. फक्त मी तर म्हणेन की गुणेशाने एक षटकार मारला आणि दुसऱ्या चेंडूवर बोल्ड झाले. महेशाने 3 चेंडू मध्ये 2 तर गोटे यांनी 3 चेंडू मध्ये 0. अगदी संधी होती. राजूजी शेलके यांनी देखील आपल्या संघासाठी शुभेच्छा दिल्यात. मात्र संघ कुठेतरी थोडासा अडचणीमध्ये आहे. बघूया अजूनही सामना संपलेला नाहीये. संतोष जोशी खेळपट्टीवर आहेत.
बोलिनात आलेले आहेत ऑन दी कार्पेट. चेंडूला ऑन साइडला केलेत. उमेश कारभारी चेंडूला उचलून फेकतायत. एकच धाव. धावसंख्या 1 ने वाढून झालेली ती 25. 52 धावा बनवायचे आहेत. आणि अगदी 16 चेंडू मध्ये या 25 धावा आलेल्या आहेत. बघूया शेवटच्या षटकामध्ये किशोर याच्यासाठी किती धावा शिल्लक राहतील. येणारे 2 चेंडू सांगून जातील. बघा अजून एक फलंदाज भोलेनाथ डावखुरे आहेत. म्हणजे तब्बल 4 फलंदाज आपण गावदेवी पिंपळगर संघामध्ये डावखुरे हाताचे पाहतोय. अगदी गोट्या झाले, गुणेश, महेश आणि आता भोलेनाथ. येथे भोलेनाथ यांनी चेंडूला स्क्वेअर ऑफ द विकेट केलेत. बघूया 2 धावा पूर्ण केलेत. धावसंख्या 2 ने पुढे सरकली ती 27. शेवटच्या चेंडूचा खेळ शेष आहे. ओव्हर नंबर 3 जय कालिका माता खारबाव संघाकडून महेंद्र पाटील एक अष्टपैलू खेळाडू आहे. शेवटचा चेंडू 27 धावा. या इथे लेटकट करण्याचा प्रयत्न केला होता. चांगली गती दिली होती चेंडूला. अपेक्षित उचली देखील प्राप्त झाली होती. निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता 3 षटकांच्या समाप्तीनंतर 4/27. आता येणाऱ्या 6 मध्ये अजूनही 25 धावांची गरज आहे. बघा आव्हान कठीण झालेले आहे. 12 मध्ये 32 होत्या, आता 6 मध्ये 25. म्हणजे महेंद्रने अगदी चांगलं षटक हाताळलेले आहे. फक्त आणि फक्त 6 धावा त्यांनी खर्च केलेले आहेत. सात धावा खर्च केलेले आहेत आणि 25 धावा राहिलेले आहेत. निश्चितच या स्पर्धेसाठी आमचे उत्कृष्ट गुणलेखक अल्पेश गायकवाड यांच्याकडून अगदी प्रत्येक सामन्याचं अचूक गुणलेखन केलं जाते. आमचे पंच अगदी सुनील म्हात्रे सर असतील, सुरेश घरत आणि भाऊ पाटील. निश्चितच स्वर्गीय नंदकिशोर खारबाव हे संघाचे उत्कृष्ट क्रिकेटर अजित गोरटकर यांनी देखील आपल्या घरच्या लाडक्या संघासाठी शुभेच्छा दिल्या. धन्यवाद अजित गोरटकर. पंचांचा इशारा येतोय वाईट. 6 मध्ये 24 ची गरज. गोलंदाज किशोर. धावसंख्या 28. बघूया नितीन चौधरी आणि योगेशजी पाटील यांच्याकडून किशोर याला शूज ची ब्रेकिंग न्यूज आलेली आहे. या स्पर्धेमध्ये जर कालिका माता खारबाव संघ आपलं नाव कोरतोय तर किशोर याला ते पारितोषिक दिले जाईल. अगदी ब्रँडेड शूज किशोर याच्यासाठी. धावसंख्या 30 आणि येणारे चेंडू 5 आणि धावा अजूनही बनवायचे आहेत 22. 22 धावा बनवण्यासाठी अगदी फलंदाजी ठोकाम ठोक करावी लागेल. सिंगल डबलनी काम चालणार नाहीये. इथे मिस टाइम आणि चांगला झेल. बघूया अगदी झेल नाहीये, 1 बाउन्स आहे. अगदी सुनील म्हात्रे सरांचं बघा नजर किती दक्ष आहे. चांगले ऍक्टिव्ह पंच आहेत तिन्ही पंच आपले. खूप दांडगा अनुभव. चांगला फटका. धावा बघूया. धावा देखील 4 येतील. मात्र कुठेतरी उशीर या चौकाराने झाली असं म्हणायला हरकत नाहीये. धावसंख्या 34. अगदी संघने एक हाती किल्ला लढवतोय. मात्र बाकीच्या फलंदाजांनी मिडल ऑर्डरचे फलंदाज खास करून अपेक्षित ठरले. बघा संतोष पाटील यांना धावबाद केलं. तिथून मात्र कुठेतरी सामन्याला गलती लागलेली आहे. 3 मध्ये 7 धावा आल्या होत्या. पहिल्या चेंडूवर अगदी चौकार ठोकला होता. मात्र ते बाद झाल्यानंतर एकाही फलंदाजांनी आपल्या संघासाठी चांगली फलंदाजी केली नाही.
खास करून गोटे यांनी 3 चेंडू डॉट केले. गुणेश 2 मध्ये 6, महेश यांनी 3 मध्ये 2, तर भोलेनाथ यांनी 3 मध्ये 2. किशोर इथे चांगला चेंडू बघा. अगदी असं वाटलं होतं संतोष जोशी यांना की हा चेंडू लेगस्ट्रिकच्या बाहेर जाईल. किशोर यांच्या चेहऱ्यावर देखील हास्य मुद्रा आणि कुठल्याही प्रकारची फलंदाजी ऍक्शन नव्हती. बघा चांगला निर्णय. धाव या चेंडूवर दिली जाणार नाहीये आणि अगदी विजयाच्या उंबरठ्यावर. चला या चिंतामण पाटील, वीर तानाजी दापोडे संघ आपण पूर्व तयारीमध्ये राहायचंय. आपला प्रतिस्पर्धी संघ जय कालिका माता खारबाव या सामन्यातून निश्चितच विजयाच्या उंबरठ्यावर आहे. शेवटच्या चेंडूची फेक बाकी आहे. कुंदनजी पाटील साहेब आपण देखील व्यासपीठावरती यायचंय आणि साहेब आपल्या शुभ हस्ते ही नाणेफेक उडवायची असं आयोजन कमिटीचं म्हणणं आहे. ठाणे जिल्हा विद्यमान सदस्य आणि माजी बांधकाम आणि आरोग्य समितीचे सभापती कुंदनजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेक उडवली जाणार आहे. साहेब आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण यायचं आहे. टॉस बॉक्स मध्ये आपल्या शुभ हस्ते आजच्या दुसऱ्या दिवसातील प्री क्वार्टर फायनल सामन्याची नाणेफेक खारबाव हार्डलक टफलक गावदेवी पिंपलगर हार्डलक. तर या सामन्याचा सामनावीर ज्याच्या बॅट मधून आपण 21 धावा पाहिल्या फलंदाजी करताना आणि पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळताना फक्त 7 धावा दिल्या, तोच खेळाडू ठरलाय या सामन्याचा हिरो उमेश कारभारी. आपण यायचं आहे व्यासपीठावरती. उमेशजी अभिनंदन अभिनंदन. जय कालिका माता खारबाव. आणि देऊया आपण सर्वप्रथम किशोरजी पाटील यांच्या शुभ हस्ते सामनावीराची ट्रॉफी. किशोरजी पाटील यांच्या शुभ हस्ते त्यानंतर तले परिवाराकडून आपल्याला गिफ्ट बॉक्स आलेला आहे. अरुणजी पाटील आपल्या गावदेवी 40+ चे संघनायक आहेत आणि गावचे पोलीस पाटील देखील आहेत, माजी पोलीस पाटील. त्यानंतर गोपीनाथ पाटील यांच्याकडून हे चॉकलेट बॉक्सचं वितरण आणि त्यानंतर होम क्लीनर संजू जोशी. तर निश्चितच भरत पाटील यांच्याकडून विलास याच्यासाठी 500 रुपये कॅश प्राइज. बघा चांगला झेल टिपला होता आणि आजच्या दिवसाला सर्वोत्कृष्ट झेल. जरी आपला संघ हारला तरी मात्र 500 रुपयाचं पारितोषिक झेलच्या माध्यमातून त्यांनी पटकवलेले आणि कॅप मोहनदादा भोईर आपले शुभ हस्ते उमेशाला कॅप आपण वितरण करायचे. अभिनंदन उमेशजी कारभारी, मान्यवरांचे आभार आणि खेळाडूचे अभिनंदन. तर जाऊया आपण आजच्या दिवसातील शेवटच्या मॅच कडे. दोन्ही संघाचे संघनायक अगदी यायचे आणि दोन्ही संघनायक इथे उपस्थित आहेत. धन्यवाद. तर करूया आपण पुढील सामन्याची नाणेफेक. वेलकम नरेशजी कारभारी, वेलकम चिंतामण पाटील. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा.